तर नमस्कार मंडळी, स्वागत आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. आपल्या महाराष्ट्राचा तुमचा वैभव घेऊन आला एक नवीन व्हिडिओ. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक्सप्लोर करणार आहोत कुल्लू, पाहणार आहोत सुंदर लेक आणि वैष्णोदेवी मंदिर, त्याच बाजूला असणारी व्यास नदी आणि अनुभवणार आहोत तिथली खाद्य संस्कृती आणि करणार आहोत खूप अशी खरेदी. चला तर मग आजचा व्हिडिओ चालू करूया. तर हा आहे सकाळचा व्ह्यू, मस्त असा व्ह्यू आलाय आणि हा आहे आमचं हॉटेल. तुम्हाला दाखवलाय, मी पुन्हा एकदा दाखवतो. हा आहे बेडरूम, हा एक रूम आहे एक्स्ट्रा आणि इथून पण व्ह्यू बघाल ना तर गजब आहे. गजब म्हणजे एकदम भारी आहे आणि मस्त असा सूर्य देवता उगवलेत. आता आपण हा रूम सोडायचा टाइम आलाय. चला जाऊया. हो चला, बॅग्स रेडी आहेत, खाली जाऊया. इकडे होता वॉशरूम, तिथून पण व्ह्यू चांगला आहे. चला खाली जाऊ. आत्ता वाजले सकाळचे 7:45. मस्त सूर्यदेवचं दर्शन झालं होतं. आता निघायची वेळ आली होती. जाणार आहोत कुल्लूला, पुढे मनालीसाठी. आत्ता आम्ही बॅग सगळ्या गाडीमध्ये टाकून घेतल्या. आमचे ड्रायव्हर दादाही रेडी होते, म्हणून सकाळी थोडा ब्रेकफास्ट करून आम्ही निघालो कुल्लूसाठी. कुल्लूचा प्रवास तसा खडतरच होता. जायला आम्हाला जवळजवळ 8 ते 12 तास लागणार होते. या प्रवासादरम्यान खूप नागमोडी वाटा होत्या. त्या दरम्यान आम्हाला उलटी आणि चक्करसारखं वाटत होतं, पण बाहेरचा नजारा बघून थोडी झोपच लागली होती. झोप घेतल्यानंतर काही वेळाने हायवे टच गाडी खाली उतरली. खाली उतरल्यानंतर काही 2 तासामध्ये आम्ही एका हॉटेलजवळ पोहोचलो. तर आत्ता आम्ही आहोत हराबाग मध्ये. सकाळी आम्ही निघालोय जवळजवळ 8-8:30 वाजता आणि आत्ता वाजले दुपारचे 12:15 आणि अजून पण थंडी आहे. ऍक्च्युली सीन काय झाला, प्रवासामध्ये थोडस मध्ये चक्कर सारखं होत होतं, कारण नागमोडी रस्ते आहेत आणि एकदम असं गरगरल्यासारखंच होत आहे. उलटी सारखं होतं, पण होपफुली आपण नाही केले उलटी वगैरे. पण ही काळजी घ्यायला लागेल इकडे आलं तर, कारण शिमला टू मनाली एक 350च्या वर किलोमीटर आहे आणि रस्ते असे आहेत की त्यामुळेच टाइम लागतो. तर असं प्लेन रस्ता असता तर काय वाटलं नसतं. पण होपफुली आम्ही आता पूर्ण सगळे पहाड उतरलोय. एक पहाड उतरला की लगेच 4-5 दिसतात, अजून 4-5 दिसतात. आता संपते की नाही, पण आम्ही फायनली आता प्लेन रोडवर आलोय आणि इकडे एक ढाबा आहे, मयूर ढाबा. तर आत्ताच मस्त असं जेवण झालंय. मयूर स्पेशल थाली खाल्ली. थाली म्हणजे जसं आपण अपेक्षित करतो तशी थाली नाही ना, जसं आपण म्हणतो तशी थाली नाही, वेगळी आहे. अपेक्षा म्हणजे आपण जे खाल्लंय, म्हणजे बाहेर खूप ठिकाणी फिरलोय, खाल्लंय, पण असं वेगळंच, हे वेगळंच जरा होतं थालीमध्ये. त्याच्यामध्ये टेस्ट चांगली होती. 2 भाज्या होत्या आणि त्याच्यात आम्ही एक्स्ट्रा द्यायला सांगितलं, तेवढं एक्स्ट्रा नाही मिळत. आम्ही पे करायला पण तयार होतो. एक्स्ट्रा चार्जेस घेऊन तरी देऊ शकतात, जे लागेल ते भाजी. आणि म्हटलं एक्स्ट्रा चार्ज घ्या तर नाही. आणि सॅलड मध्ये फक्त काय कांदा दिला आणि लिंबू आणि मिरची. इकडे काहीतरी आहे वाटतं. काल पण आम्हाला जेवणामध्ये सॅलड मागितला ग्रीन मध्ये, त्यात मिरची होती आणि काकडी. बस काकडी आणि मिरची, हा एवढाच प्रकार. म्हणजे इकडचे जीवन पद्धती हिला म्हटलं की जाऊ दे, बहुतेक इकडची जीवन पद्धती तशी आहे. आपल्याला थोडा 6 दिवस जरा त्याच पद्धतीचा खावा लागणार आहे. सुंदर नगर लेक. आपण आता आहोत हिमाचल मधील मंडी या जिल्ह्यामध्ये. तिथे सुंदर लेक नावाची एक जागा आहे. ती दिसायला फार सुंदर आहे. जेव्हा बर्फ पडतो तेव्हा ही जागा खूप जास्त सुंदर दिसते, म्हणून आम्ही गाडी बाजूला घेऊन इथला दृश्य पाहत होतो. हे पाहिल्यानंतर आम्ही पुढच्या प्रवासासाठी निघालो. पुढचा प्रवास करत असताना आजूबाजूचे डोंगर, दरी खूप छान असे दिसत होते. तशी थोडी भीती सुद्धा वाटत होती, पण आमचे ड्रायव्हर दादा खूप छान गाडी चालवत होते, त्यामुळे कसली चिंता नव्हती. कुल्लूला पोचायला खूप असा वेळ लागत होता. पहिल्यांदा आपण जाणार आहोत वैष्णोदेवी टेम्पलकडे आणि तिथे असलेली व्यास नदी पाहणार आहोत. हा प्रवास खूप जास्त लांब असल्यामुळे आजूबाजूचा परिसर निहाळतच तिथे पोचावं लागतं.
तर आत्ता आपण आहोत कुल्लू मध्ये आणि समोरच वैष्णवदेवी ना हो. वैष्णवी माताचा मंदिर आहे. तर ते बोलले की इकडे फेमस आहे, जाऊन या. तर आम्ही चाललो इकडे व्हिजिट करायला. तर जाऊया, तुम्हालाही दाखवतो. बघूया अलाउड आहे की नाही. फोटो मला माहित नाही, नसेल तरी बाजूला एक छान अशी मस्त नदी आहे, त्याचा पण तुम्हाला लुक देतो. आज जाऊन आपण आतमध्ये जाऊया. तर आताच आम्ही वैष्णव देवीचं काय ते काय मंदिर छोटं होतं, छोटं मंदिर होतं, ते बघून आलो. आणि काय म्हणतात त्याला, खूप अशी छोटीशी गुफा आहे आणि आतमध्ये एंट्री आहे. पण तिथे काही फोटो वगैरे काय किंवा अलाउड नाही आहे, काय माहिती नाही त्याचं रिझन काय. पण आहे वरती असं थोडंसं सोन्याने मडवलेलं आहे. इथं फोटो भेटला ना मला ऑनलाईन, तर मी दाखवतो. आता आम्ही एक शॉपवर थांबलोय आणि इकडची फेमस अशी डिश आहे सिड्डू, है ना, सिड्डू. सिड्डू. ती ट्राय करतोय. आता बघूया आवडते की कशी आहे ती. गरम करी हुआ है ना। अच्छा, ये यहाँ का फेमस है क्या सिड्डू? मतलब किससे बनता है ये? ये आटे से बनता है, अखरोट वगैरह नहीं होती हमारी, कुट्टी वगैरह होती है। हाँ। जो पेड़ में होती है हमारी। तो उसका प्राइस क्या होता है? ऑलमोस्ट 50 रुपए किलो। 50 रुपए का आता है. अच्छा, ठीक. हाँ, आना तो है, और बताना। ठीक आहे, ट्राय करूया ट्राय ना. करूया. खावासारखं वाटतंय मला. पण मऊ हे आहे, पाव. आट्याचं आहे. आणि आतमध्ये काय ते स्टक केलंय ना. हा, हे स्टफिंग बघ आहे. खाऊन. दीदी वो चटनी किसका है? ये वाला अखरोट का चटनी है. मिर्च तेज खाते हैं। हाँ, ये चंपा चूक। ये क्या है? हाँ, चंपा चूक खाइए। चंपा चूक. चंपा में चंपा की मसूर की सही है। चंपा की मसुर्डी. लोणचं आहे का? अचार. अचार है, हरी मिर्च का है, लाल मिर्च का है। अच्छा, अचार है. अचार चटनी जैसे है। अच्छा, ठीक. ये इसके अंदर क्या है? स्टफिंग क्या है इसके अंदर? अखरोट के वो गुठलियाँ नहीं होती, हाँ. वो पिसा हुआ है इसमें। और ये मैदे का है या फिर किसका है? आटा है ये। आटा किसका आटा है? क्यों का? गेहूं का ना. अच्छा, ठीक आहे. तो हेल्दी आहे. खाऊ. कसं आहे? ये देख टेस्ट और वेगळे. और दे देना। हा मला हा. काय कळत नाहीये, पण हा, मी ट्राय करतो. टेस्ट थांब. नाही कळत. मी ट्राय करतो. त्यांनी हे फ्रूट दिलंय इकडचं. जपानी नाव आहे याचं. जपानी जपानी फ्रूट आहे. खाऊन बघूया. मी तर अजून सिड्डूच खातोय. तर आताच मी सिड्डू ही यांची डिश ट्राय केली. आणि त्याच्यावर सांगायचं झालं तर आपण कोकणात वगैरे आम्ही खातो ना भाकरी आणि पाटावर वाटलेली लाल चटणी, सेम तशीच टेस्ट येत होती त्याची. आणि खायला पण सॉफ्ट होतं. आता हे आपण काय रेग्युलर खात नाही ना, त्यामुळे एका ह्याच्यामध्ये आपल्याला एवढं ते काय रिलेट नाही होणार. जपानी फ्रूट आहे, दिसतो एकदम टोमॅटो सारखा आणि टेस्ट मिक्स आहे. पेर खातो ना तसाच आहे, थोडी वेगळी टेस्ट आहे. आवडलं मला. आता मस्त कॉफी रेडी आहे. सर ट्राय करायचे तुला? तुम्ही करा. कर. गरम कॉफी मी जीभ भाजून घेते. अच्छा, मग मी करतो. हे बघ कसं दिसतं, टोमॅटो सारखं दिसतं का? टोमॅटो दिसते, पण टेस्ट त्याची वेगळी आहे. जपानी मस्त आहे. कॉफी ट्राय केली, कशी आहे? आता ह्या नजाऱ्यासोबत आम्ही आता कॉफी ट्राय करतो आणि निघूया आता मार्केटला जाऊया. आजचा दिवस कसा चाललाय आमचा आम्हाला माहिती, पण अजून संध्याकाळ व्हायची बाकी आहे आणि मग मस्त फिरूया. चला. जायचं. चला, सगळं झालंय करून. आता गाडीत बसूया आणि सरळ ड्रायफ्रूट मार्केटला आणि त्याच्यानंतर मग दुसरीकडे. तर आत्ता आपण पोहोचलोय काश्मीर ड्रायफ्रूट मार्केटमध्ये. आता इकडे जाऊन ड्रायफ्रुट्स बघूया आणि आवडलं तर घेऊया. हा, हो चालेल.
तर इथं सगळ्या प्रकारचे ड्रायफ्रुट्स आहेत. पिस्ता, डेट्स, ड्राय ॲपल, ब्लॅकबेरी. काय ट्राय करायचं आहे का? हे तर नॉर्मली माहिती आहे, हां पण वेगळं पण काहीतरी असेल, बघूया. बघ ना, विचार काय कसं आहे ते. जो प्योर सैफरन होता है, एक तो सारे रहते हैं सिमडॉप पैटर्न, सेम टू सेम. दूसरा रहता है बिल्कुल फ्री. ओके, ये देख सकते हो बिल्कुल फ्री रहता है. एंड टॉप टू बॉटम कंप्लीट पैटर्न देख सकते हो ना, टॉप टू बॉटम बिल्कुल कंप्लीट पैटर्न है. और इसका टेस्ट होता है पानी में. पानी में इसका कलर होता है येलो, देख सकते हो ना, ये रेड नहीं होगा. बाकी इसका पैटर्न देख सकते हो, यही तैर रहा है, खिल गया है, मतलब डाइल्यूट नहीं हुआ. अगर डाइल्यूट हुआ मीन्स वो आपको मिक्सिंग रहता है, वो आपको फेक रहता है. ये आता है आपको 1 ग्राम 500 रुपीज का, क्योंकि आपको पता है केसर आपको बहुत बहुत almost रहता है. रेयर है ज़्यादा. दिला काय? ड्रायड फ्रूट 300. चलो आहे ना. चल इकडनं घ्यायचं म्हणून काहीतरी घेतलंय, नाहीतर मग खूप जास्त ओव्हर प्राइस आहे ऍक्च्युली ते, है ना. हो, खूप जास्त म्हणजे जास्तच, म्हणजे इतर ठिकाणी पण नाही. आता हे घेऊन आले म्हणून काश्मीर ड्रायफ्रुट्स मार्केट शिलाजीत वगैरे होतं, पण मला आता ते सध्या घ्यायचं नाहीये. ते सांगत होते खूप घ्या असं, पण सध्या नाही ते घ्यायचंय. जेव्हा घ्यायचं असेल तेव्हा मागवेन. इथे ऑनलाईन मागवू शकतो, येतात घरी, है ना. हो. चला मग घेतलं. हे बघ एवढंच आहे ते, 200 ग्रॅम्स. 200 ग्रॅम 300 रुपयाला. हे ऍक्च्युली मंग्याच्या दुकानात, हे जिकडे जेवढं मिळतं ना ते सगळं मंग्याच्या दुकानात मिळतं आपल्या. फक्त शिलाजीत आणि केसरला मिळत आहे. बाकी जेवढं काय बघितलं ते सगळं मंग्याच्या दुकानात मिळतं. त्यामुळे काय असं युनिक नाही वाटलं घ्यायला, है ना. पण आता आलोय काश्मीरमधून, काहीतरी घेऊन जाऊ. एक पॅकेट ट्राय करतो, आवडलं तर मागवून घेऊ. चला शॉल मार्केटला जाऊया. ते पोचलो ना बाजूलाच. बाजूलाच होत. हा ना. हे काय आहे, श्रीराम शॉल्स. आता हा म्हणतात की 1989 पासूनचा शॉल मार्केट आहे. आता आतमध्ये जाऊया आणि आपल्या रेंजमध्ये जर शॉल मिळाला तर घेऊया, नाहीतर मग मनालीला जाऊन घेऊ, है ना. चला. असं कलरफुल मध्येच दाखवा. याच्यामध्ये कलर मध्ये. हा, दुसरा कलर कुठला कलर आवडली तुला? हा ये हा, हा पण छान आहे आणि हा पण छान. हा 280 मध्ये. ये 3 कलर दिखाए समुद्र इसमें. शॉल 1 2 बघतोय 3. आणि मी पण शॉल बघतोय. केलंयस? 2 शॉल घेतलाय. हा. एक सासूबाईंना, एक मम्मीला. हा. तर 2 शॉल घेऊन चाललो मी. बहिणीसाठी तुम्हाला नाही वहिनी, आम्हीच मोठे आहे. बहन नाही है उसको. बहन नाही है. मफलर वगैरे आहे. हा स्वेटर मध्ये घे ना, तिकडे स्वेटर आहे बाबांसाठी. ओके, बघून येऊया. हा बघून येऊया. हा बघून येऊया. ठीक आहे. हे इथेच ठेवू राहू का दे. इथे? हा हे रहने दो, दीदीसाठी कुछ. हा आधी बाकीच्यासाठी बघतो, मग आम्ही घेतो. आवडलं? आवडलं मला. जर मला घ्यायचंच असेल तर मी ती वाली शॉल घेईन. मला ती मग घे ना. ती माझ्यासाठी. मग घे ना. पण थांब चल. काय प्रॉब्लेम आहे घ्यायला, घे ना. दुसऱ्याला घेताना विचार नाही करत, स्वतःला घ्यायला तर काय विचार करायचा. हा घेऊया, बघूया आधी, बाकीच्यांचं करूया. हा ठीक आहे, चल. दोन मफलर, 2 शॉल. हो. किती झाले नंतर सांग. नको सांगू, राहू दे. झाले ते नाही सांगू शकत, पण ठीक आहे. जीएसटी वगैरे लावलाय त्यांनी, हा खूप जास्त लावलाय. जीएसटी असता है ना. ओके चलो. पोचलो फायनली. चलो. इनको दे दो. कोई दिक्कत तो नहीं हुआ मनाली आते हुए? नहीं नहीं कोई दिक्कत नहीं जी, सब बढ़िया बढ़िया. थैंक यू सो मच. रूम दिखाओ सर, सबसे टॉप फ्लोर जो पार्किंग है. चलो बाद में मिलते हैं. ओके आके. आ जाएंगे आप, है ना?
इकडे इकडे फायनली आम्ही पोचलोय मनालीच्या हॉटेल. चांगलं आहे का हॉटेल? चांगलं आहे. चला फ्रेश होऊया आणि जेवूया आहे ना. थंडी लागायला लागली. चला बाय, नंतर भेटू. तर आजचा दिवस संपलाय. आज कुल्लू केला आणि कुल्लूमध्ये शॉपिंग केली आम्ही. खूप काही शॉल घेतले, मफलर घेतलेत आणि बाकीच्या काही गोष्टी आम्ही शॉपिंग केल्या. तर यायला आम्हाला जवळजवळ तब्बल 8 ते 10 तास जास्त लागले. त्यामुळे प्रवासात आम्ही खूप दमलो, म्हणून हा व्हिडिओ जरासा आडातेडा झाला असेल. पण काय नाही, समजून घ्या. आपण उद्या सोलंगवेलला जाणार आहोत आणि तो पण व्हिडिओ एक नंबर असणार आहे. प्लेस एक नंबर आहे. तर आजसाठी आपण एवढंच ठेवूया. उद्या मी तुम्हाला पूर्ण माझा हॉटेल आणि हा आजूबाजूचा मस्त परिसर दाखवतो. आता थंडी खूप वाढत चालली आहे. तर चला मग, मी नंतर समू पण झोपते आता, कारण तिला पण खूप थंडी लागते. ते तब्येत मी बिघडू शकते. हाय होप उद्या सांगतो तुम्हाला सगळं काय डिटेलमध्ये असेल ते पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की कळेल. तर हा व्हिडिओ आपण इथेच संपवूया. पुन्हा भेटू आपण अशाच कोणत्या तरी एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट.